आज माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि भाजपा जिल्हाध्यक्ष शितोळे यांनी पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदी यांच्या 11 वर्षाच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडलाय। बच्चू कडू यांना आश्वासन दिले आहे, एक समिती स्थापन केली असून त्यांचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर जो अहवाल येईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे। कारण तो अर्थव्यवस्थेचा तो मूळ योजना शेतकऱ्यासाठी त्याचा जरा डिटेल सांगा काही क्षेत्रात सुद्धा आहेत, पण शेतकऱ्यासाठी बऱ्याच योजना आहेत। मी तुम्हाला रिपीट लागत करून देतो। शेतकऱ्यासाठी किसान सन्मान योजना आहे, फसल विमा योजना आहे, नाही किसान क्रेडिट कार्ड आहे आणि उत्पन्न केले काय एमएसपी दिलेलं आहे। एमएसपी मध्ये सुद्धा राईट झालेला आहे। एमएसपी मध्ये मिनिमम सपोर्ट प्राइस 22 अन्नधान्यांना सपोर्ट डिक्लेअर आहे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न नक्कीच वाढलेलं आहे। किती वाढेल त्याचे आकडे आमच्याकडे नाही आहेत, पण नक्कीच वाढेल। नाही दुपटीने करणार होते म्हणून म्हणतो। आता सगळ्यात चांगला जो आताचा निर्णय झालेला आहे तो सोलार कृषी पंपांचा आहे की शेतकऱ्याकडे पाणी होतं पण अनेक वर्ष त्याला वीज नसल्यामुळे तो काही करू शकत नव्हता। आता सोलार पंप मागेल त्याला सोलार पंप हे आता दुसऱ्यांदा परवा माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी जाहीर केले 1.5 लाख पंप आणि शेतकऱ्याला तर दिवसा वीज मिळते, त्याला काम करता येतंय, रात्रीचा आराम करता येतोय आणि त्याच्यातून तो उत्पन्न घेऊन जी त्याची विकास करण्याची प्रक्रिया आहे ती खूप चांगली सुरू झालेली आहे। त्यात आता आधारभूत किमतींचा जर भात आणि गहू याचा जर आपण एमएसपी पाहिला तर 2369 आणि 2425 असं प्रति क्विंटल पर्यंत हा भाव वाढवलेला आहे। त्याप्रमाणे 6,000 रुपये आणि राज्याचे आणि 6,000 केंद्राचे असे 12,000 रुपये आपण शेतकऱ्यांपर्यंत कधीही दिली गेलेली नव्हती ही रक्कम देतोय। मेगा फूड पार्कची संख्या आपण वाढवली, किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आपण 10 लाख कोटींचं कर्ज सहाय्य दिलेलं आहे। तर आजपर्यंत शेतकऱ्यांचा विचार मागच्या 70 वर्षात झाला नव्हता, तो माननीय देवाभाऊ आणि माननीय नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये होतोय, ते आपण सर्वांनी मान्य करावं।